B.Ed ॲडमिशन 2025-26 तर भरपूर जे विद्यार्थी आहे यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की आम्हाला कमी पर्सेंटाईल आहे तर आमचे नंबर लागणार का। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट चेक करणार आहे। तर लास्ट इयरच्या साईडवर जर तुम्ही आले, साईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट साईटवर येऊ शकता। साईटवर या, साईटवर आल्यानंतर तुम्ही जे लास्ट इयरला अलॉटमेंट झालेले आहे त्यानुसार तुम्ही कट ऑफ चेक करू शकता। कारण जर तुम्हाला कमी पर्सेंटाईल असेल किंवा जास्त पर्सेंटाईल असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर जो कट ऑफ आहे हा चेक करना आहे। तर तुम्ही साईटवर या, साईटवर आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही राऊंड सिलेक्ट करा, त्यानंतर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे। आपण लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती या संदर्भात दिलेली होती की कॉलेजची लिस्ट तयार ठेवा। त्यानंतर इथून तुम्ही कॉलेज सिलेक्ट करा आणि त्यानंतर शो अलॉटमेंट लिस्टला क्लिक करा। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण अलॉटमेंट लिस्ट तुमच्या समोर दिसून पडेल। या म्हणजे यामध्ये तुम्ही संपूर्ण जे कट ऑफ आहे हे चेक करू शकता। बघू शकता यामध्ये जे मेरिट मार्क्स दिलेले आहे हे मेरिट मार्क्स चेक करू शकता। तरी ज्याही विद्यार्थ्यांना चेक करायचं असेल तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज तुमचे संपूर्ण ज्या कट ऑफ लिस्ट आहे चेक करू शकता। यामध्ये बघू शकता 46 पर्सेंटाईलवर विद्यार्थी सिलेक्ट आहे, इथे बघू शकता तुम्ही 8 पर्सेंटाईलवर विद्यार्थी सिलेक्ट आहे कारण की हा विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये आहे म्हणून। अशा प्रकारे बघू शकता 33 पर्सेंटाईलवर विद्यार्थी सिलेक्ट आहे, इथे बघा 37 वर विद्यार्थी सिलेक्ट आहे। तर तुम्ही संपूर्ण ज्या कट ऑफ आहे हे तुम्ही चेक करू शकता, पहिल्या राऊंडचा, दुसऱ्या राऊंडचा, तिसऱ्या राऊंडचा, आणि तुम्ही प्रत्येक कॉलेजचा सुद्धा चेक करू शकता जेणेकरून तुम्हाला अडचण जाणार नाही। तुम्हाला ज्या कॉलेजचा कट ऑफ कमी वाटत असेल त्या कॉलेजचं तुम्ही नाव टाकू शकता ऑप्शन फॉर्ममध्ये। अशा प्रकारे संपूर्ण कॉलेजचे जे कट ऑफ आहे हे चेक करून घ्या आणि त्यानुसार तुमची लिस्ट तयार करा। कारण आपल्याला किती पर्सेंटाईल आहे हे चेक करा आणि त्यानुसार कॉलेज चेक करा आणि लिस्ट बनवून ठेवा। ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला कोणतीही अडचण जाणार नाही आणि तुमचा नंबर हा लवकर लागून जाणार पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये। कारण तुम्ही तिन्ही राऊंडचे कट ऑफ चेक करू शकता। या साईडवर दिलेल्या तुम्ही फक्त राऊंड सिलेक्ट करा आणि त्यानंतर कॉलेज सिलेक्ट करा, जे कॉलेज पाहिजे, युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा आणि संपूर्ण ऑप्शन तुम्हाला साईडवर दिलेले आहेत त्यानुसारच तुम्हाला माहिती घेणे आहे। कारण जर तुम्हाला कमी पर्सेंटाईल असेल, जास्त पर्सेंटाईल असेल, जसे विद्यार्थी कमेंट्स करत आहे की आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज लागणार का, तुम्ही कट ऑफ चेक करा ना, त्यामध्येच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल की आपल्याला लास्ट इयरला या विद्यार्थ्याचा पहिल्या राऊंडमध्ये सेम कास्ट चेक करा की तुमची ओबीसी असेल फॉर एक्झाम्पल, आणि ओबीसीमध्ये तुम्ही मेल असेल फिमेल असेल चेक करा आणि किती मार्क्सवर गव्हर्नमेंट कॉलेजला विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे, जे कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे त्या कॉलेजमध्ये चेक करा। म्हणजे तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही, संपूर्ण अपडेट तुम्ही स्वतः चेक करू शकता। आता लास्ट इयरच्या साईटवर जा, साईट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि संपूर्ण जे अपडेट आहे प्रॉपर अपडेट आणि यामध्ये संपूर्ण अपडेट ओरिजिनल अपडेट आहे। तुम्ही संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे जे रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, कॅप राऊंड आहे, या संदर्भात जे संपूर्ण अपडेट आहे ह्या तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे। तर कट ऑफ चेक करा। त्यानंतर बघू शकता आता मी जस्ट एक राऊंड सिलेक्ट केला आहे, सेकंड राऊंडमधला मी कट ऑफ चेक करतोय। यामध्ये तुम्ही सुद्धा राऊंड सिलेक्ट करून चेक करू शकता की पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला बघा इथे 29 वर विद्यार्थी सिलेक्ट आहे। तुम्ही बघू शकता तुमच्या समोर लाईव्ह दाखवतोय मी, यामध्ये बघू शकता बघा इथे अशा प्रकारे तुम्ही राऊंड सिलेक्ट करून सुद्धा चेक करू शकता, जे कॉलेज पाहिजे ते कॉलेज तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये बघू शकता बघा यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। कट ऑफ चेक करा, बघा 9 पर्सेंटाईलवर विद्यार्थी सिलेक्ट आहे ओपन कॅटेगरी जनरलमध्ये, त्यानंतर 71, 87 हाय पर्सेंटाईलमध्ये पण विद्यार्थी सिलेक्टेड आहे आणि लो पर्सेंटाईलमध्ये पण विद्यार्थी सिलेक्ट आहे। कारण यामध्ये जे रिझर्वेशन असते त्यानुसार सुद्धा विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येतात आणि यामध्ये अजून सुद्धा आपण बघितले होते की कमी जे पर्सेंटाईल आहे त्यावर सुद्धा विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे, यामध्ये बघू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे तुम्हाला कट ऑफ चेक करणं आहे, कट ऑफ चेक करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला जेही कॉलेज टाकायचे आहे, ज्या कॉलेजला तुम्हाला नंबर लागला पाहिजे असं वाटत आहे ते तुम्ही कट ऑफ चेक करून लिस्ट बनवून ठेवा, म्हणजे जेणेकरून आपल्याला अडचण जाणार नाही कोणत्याही प्रकारची। तुम्हाला कुठेही अडचण असेल, काही माहिती पाहिजे असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, त्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार। तर B.Ed ॲडमिशन 2025-26च्या संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।